सुरुवातीला प्रशासनाच्या वतीनं या सभेसाठी आणि रॅलीसाठी परवानगी देण्यासाठी नकार दिलेला होता, परंतु पोलीस प्रशासनाने आणि रेव्हेन्यू प्रशासनाने या ठिकाणी या रॅलीस आणि सभेस परवानगी दिली। परंतु त्याच्या अगोदर नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी म्हणजे शिवतीर्थावर मनोज जरांगे पाटील यांची सभा घेण्यासाठी नकार दिलेला होता आणि परवानगी लिखित स्वरूपात नाकारलेली होती। परंतु काल उशिरानं नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी या सभेसाठी आणि या रॅलीसाठी परवानगी नगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे प्रशासनाच्या कुठल्याही परवानग्या मिळालेल्या नाहीत अशी परिस्थिती या ठिकाणी नाही। संपूर्ण परवानग्या ज्या आहेत या सभेसाठी आणि रॅलीसाठी आज या ठिकाणी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत। खरं पाहिलं तर पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सभा होणार होती, मात्र आता चौकात होणार आहे। या चौकातील परवानगी आहे का, नेमकं काय आहे? निश्चित नगरपालिके प्रशासनाच्या वतीनं या चौकामध्ये सुरुवातीला सभा घेण्यासाठी परवानगी नाकारलेली होती, परंतु लिखित स्वरूपात काल मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांच्याकडनं आम्हाला या ठिकाणी ज्या ठिकाणी सभा होते, ज्या ठिकाणी आपण उभे आहात त्या ठिकाणच्या सभेसाठी प्रशासनाच्या वतीनं नगरपालिकेच्या वतीनं आम्हाला लिखित स्वरूपात संपूर्ण नियमाला अधीन राहून परवानगी दिलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।